काल जेन्ना दिवंगत आमचे फोंडेचे आमदार, गोयचे माजी मुखेलमंत्री आणि त्याचबरोबर आताचे जे कृषी मंत्री आशिल्ले ताची काल शोकसभा फोंड्यान आयोजीत केल्ली आणि त्या शोकसभेक दामू नायकान भाशणान एक वक्तव्य केले की काँग्रेस पक्षान केन्नाच आदर केलो ना ह्या म्हणजे दिवंगत जे रवी नायक आसा तांकां तेज्या मृत्यू नंतर तेजो आदर केलो ना। आता ज्या दिसा तेजो मृत्यू जालो आणि त्या दिसा आमचे वेगळे वेगळे जे विरोधी पक्ष नेते LOP युरी आलेमावायलो तेणे श्रद्धांजली अर्पण केली। आमची अध्यक्ष अमित पाटकर आयले तांणी श्रद्धांजली अर्पण केली। त्याचबरोबर आमचे तिनूय आमदार आयले। आमचो आताचो खासदार गिर्याटू फर्नांडीस आयलो, माजी खासदार फ्रांसीस सार्दिन आयलो, माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर आयलो, बाकीचे हेर सगळे पदाधिकारी आयले आणि खास करून सांगन दिसता की आमचे श्री राहुल गांधीन AICCतल्यान आपलो रिप्रेझेंटेटिव्ह हांगा धाडलो। खास करून दिल्लीच्यान श्री माणिकराव ठाकरे जी दिल्लीच्यान हांगा आयले, श्रद्धांजली अर्पण करून ते परत दिल्ली गेले। तर रवी नायकाक आमच्या काँग्रेस पार्टीन खूप आदर आसा आणि रवी नायकाचे काँग्रेस पक्षाक खूप योगदान दिल्लें आसा आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षानूय रवी नायकाचो तितकोच आदर दवरला। हे हांव तुमकां एक थोड्याशा जी पदां तेका काँग्रेस पक्षा कडल्यान मेळ्ळ्या तेजो उल्लेख करता। रवी नायक जर पयले फावट मुखेलमंत्री जालो 2 वर्सां 91 to 93 तो काँग्रेस पक्षान तेका मुखेलमंत्री केलो आणि तेन्ना आमकां याद आसतली आणि आजूय पळय तेच्या मरणानंतर खूप जाणांनी याद केली की रवी नायक जेन्ना मुखेलमंत्री आशिल्लो तेन्ना गुंडगिरी कशी सोंपयल्ली आणि आयच्या क्षणाक गुंडगिरी गोंयांत कशी वाडली हाची तुलना लोकांनी केली आणि तेका एक तेच्या कार्या बद्दल जी तेणें तेन्ना गुंडगिरी सोंपयल्ली ती याद आजुनी लोक काडटात। ताच्या नंतर रवी नायक खासदार जालो आणि संसदेन गेलो, तोय बी काँग्रेस पक्षानूच तेका काँग्रेस पक्षाच्या तर्फे ते खासदार जाल्ले। ताच्या नंतर ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जाले। म्हाका दिसता 2005 ते 2007 ह्या सालान ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आशिल्ले आणि त्यांच्या अध्यक्षते खाली काँग्रेस पक्षान 2007 सरकार आपल्या घडोवन हाडलेले। अशें तेणें कार्य केल्लें, गावोगावी फिरून कानाकोपऱ्यान फिरून तेणें काँग्रेसीची संघटना मजबूत केली आणि 2007 काँग्रेसीचे सरकार आयले। 2007 ते 2012 रवी नायक गृहमंत्री आशिल्ले आणि त्या कारकिर्दीन तुम्ही जर पळयत जाल्यार फोंडेचो खरो विकास त्या कारकिर्दीन जालो। फोंडेचे ID हॉस्पिटल घेयात तुम्ही, फोंडेचे ID हॉस्पिटलूय त्याच काळान खरी उबारणी जाली। उद्घाटन मागीर जालां आसत पूण उबारणी जी जाली, जी कामाची सुरवात आणि जे 90% काम झाले ते त्या कार्यकाळान झाले। फोंडेचे मार्केट कॉम्प्लेक्स त्याच्याच कारकिर्दीन झाले। बाकीचे त्याच्या पयलीं म्हाका दिसता मुखेलमंत्री आसतना स्पोर्ट्स ऑथॉरिटी ग्राउंड SAGचो जो ग्राउंड आसा फोंडेचो तोय ताच्याच कारकिर्दीन जाल्लो आसा। सो अशें हें योगदान दोनी कडेन आसा। रवी नायकानूय काँग्रेसीक योगदान दिलां आणि रवी नायकाच्या नेतृत्वाकूय तितकेच काँग्रेस पक्षान योगदान दिल्लें आसा। सो ह्यो गोष्टी न्ही आमी आज विसरपाक जायना। रवी नायकाक जर आज एक जनाधार आसा पळय तो कित्याक जाला की तेजी वागणूक, तेजें उलोवप हें सदांच बरें आसतालें। दामू नायकान सारकें जें भाशण केलां पळय तशें ताणें केन्नाच वक्तव्य केल्लें ना। त्या दिसा आशिल्ली शोकसभा दामू नायकान लक्षांत घेवंक जाय आसलें की आपूण हें जें भाशण करता तें शोकसभेचें भाशण करता, खंय तरी राजकीय सभेचें न्ही। ताणें खंय तरी ह्या शोकसभेचो फायदो उठोवपाचें काम ताणें आपल्या भाशणांतल्यान केलें अशें आमकां सगळ्यांक दिसून येता। सो तुम्ही निषेध करता का म्हणटा तांचो? आमी काँग्रेस पक्षाचे काल नेतृत्वान अमरनाथ पणजीकर, आमचे दुसरे शरद चोपडेकार थंय जे उपस्थित आशिल्ले तांच्यांनी हेचो निषेध केल्लो आसा। गिरीश चोडणकारांनी ताचो निषेध केल्लो आसा आणि आमी सगळे काँग्रेस पार्टीचे सगळे जे लिडर्स पदाधिकारी जे आसा ते ह्या गोष्टीचो निषेध करतात। आता बाय इलेक्शन जातले अशें आमी म्हणटात, तर त्या बाय इलेक्शनाक फोंड्या कशें कितें आसतलें? म्हणल्यार तुमी उमेदवारी तुम्ही काँग्रेसी तर्फे तुम्ही अर्ज करतले का?
तशें आतां काँग्रेस पक्षाचो अजून निर्णय आमकां कांय कळुना. काँग्रेस पक्ष जो कितें निर्णय घेतलो तो आमकां फोंडेकारांक आमचे फोंडेची जो ब्लॉक आसा तांकां तो मान्य आसतलो आनी त्याच्या निर्णया प्रमाणे आमी फुडें वतले. इवन जी आता डेव्हलपमेंट कामां पळय आसा ती जी उरल्या तुमची त्या टायमार ती कशी कितें मुखार व्हरतले काय म्हणटा तुमी? आता फोंड्यातून तुमचें नेतृत्व करपाक तुमीच आहा न्ही, काँग्रेसी बद्दल म्हणटा ती कशी कामां म्हणल्यार जी आता तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट जे आसतले जे तुमचे हितूंतल्यान तुमी हाडूंक सोदतले फोंड्या म्हणटा ते कशे कितें फोंड्यान कितें डेव्हलपमेंट हो कंटिन्युअस प्रोसेस आसता न्ही. जर फोंड्याक नवें नेतृत्व मेळ्ळें जाल्यार ते नेतृत्व जे कितें प्रोजेक्ट विकासाचे प्रोजेक्ट जे चालू आसा सध्या ते फुडें घेवन अवश्य वतले. सध्याच्यो आमी घडामोडी जर पळयल्यो आसत जाल्यार तुमकां दिसता की तुमचे कितले सीट येतले अशें? 27 आमकां खात्री आसा की फुडलें येणारें सरकार जें आसा तें काँग्रेस आनी जे अलायन्स पार्टनर आसा जे आज आमचे पयर सगळ्यांनी आज लोकमत आसा, खास करून लोकांचें मत आसा की विरोधी पक्षांनी सगळ्यांनी एकठांय येवचे आनी अलायन्स घडोवन हाडचे निवडणुकेक. म्हाका खात्री आसा की अलायन्साचें सरकार 27 येतलें नेमकें सामकें. राजेश बाब, एक न्यूज चॅनलान 5 दीस पयलीं एक पोल घातिल्लो आनी तातूंत तुमचो फोटो ना. केतन पाटीकर आसा, मागीर अपूर्व दळवी आसा आनी रितेश नायक आसा. ते तुमी ऑलरेडी रेसीच्यान आउट जाल्ले आसा असो एक संदेश लोकां मदीं पसरलेलो आसा. हेजेर तुमी कशें पळयता? म्हाका दिसता ते लिंक हांवें पळयल्लें. म्हाका दिसता ते लिंक जें घातलां पळय ते भाजपाची उमेदवारी कोणाक दिवची ताजेर ते लिंक आसा. सो भाजपाची उमेदवारी काय आमी मागना. मे बी हे 3 जाण इच्छूक आसतले ताका लागून ते लिंक तेज्या संदर्भान आसा. भाजपाची उमेदवारी कोणाक दिवची. आमी काँग्रेस न्ही. सो काँग्रेस तिकेटी तुमकां नक्की मेळटली अशी तुमकां हें आसा म्हणटा अपेक्षा? काँग्रेस हांव आदलो उमेदवार आशिल्लो आनी गेले 3.5-4 वर्सां ह्या मतदारसंघाचें नेतृत्व हांव करतां फोंड्या. सो म्हाका खात्री आसा की जर निवडणूक लडोवपाचो विशय आयलो फोंड्या मतदारसंघांतल्यान जाल्यार अवश्य पक्ष पयलें प्राधान्य म्हाकाच दितले. तुमचे उलोवप बीन तशें कितें चालू आसा? कित्याक ऑलरेडी आतां गरमी चालू आसा, वातावरण तशें चालू आसा. अजून आमी आमचें काम चालू केलां. लोकांक भेटप, लोकांच्यो मतां जाणून घेवप आनी लोकां मुखार आमची मतां मांडप, पक्षाचे जे आमचे धोरणां आसा ती मांडप हें आमी काम चालू केल्लें आसा. पूण अजून तशें ऑफिशियल अशें कांय अनाउन्समेंट आयिल्लो ना. ते वोट चोरी तुमी जे कॅम्पेन सुरू केल्ले ते आतां खंय पर्यंत तुमचे कंप्लीट जाल्ले आसा? वोट चोरी जी आमी सुरवात केली आनी आमचे कार्यकर्ते बुथाचेर भोंवतात. वोट चोरीच्यो त्यो सिग्नेचर मोहीम आसा ती आमची चालू आसा आनी 5,000 सयोचे आमचे सयो घेवपाचे उद्देश आसा फोंड्या मतदारसंघांतले. ओके, थँक्यू.